गलत होता जगती जगती काय सुंदर दिलं जगत इदानीं मोहम् आजन्मदीनं रसयते रसिकानां रोचनं ज्ञानं युज्यत् इह कथमपि न आत्मा अनात्मना साकमेकः किल चलयति काले अपि तादात्म्ययुक्तिम् काय म्हणतात हे जे जगत आहे इदानीं आत्ता आजन्मदीनं मोहम अनादी कालापासून जो कधी मोहामध्ये रचे झालं विकारी भावनेमध्ये रचे झालं ते काय करायचं त्या भोगतात आणि रसिक असणारे जे असे आहे ते काय करत हे उद्योग असणार स्वस्थ असणार रुचकर असणार असे जे ज्ञान आहे ते रसयती काय झालं रसयतीकारणां रोचनं ज्ञान स्पष्ट असणार अत्यंत प्रकटाने स्पष्ट असणार असे जे ज्ञान आहे चैतन्य शक्ती आहे कशी होती रुचकर आहे मग रुचकर असणारे जे रसिक लोक आहेत काय म्हणतात ते तुम्हाला का अरे हे रसिका नाही रसिक तुम्हाला इतकं आस्वादन करायला मिळेल हे रुचकर वाटो या थोडं हो कुठे अरे उत्कृष्ट असणारे रुचकर असणारे ज्ञान भोगल्याने आणि ही जेव्हा रुची येईल तेव्हा काय झालं अनादी कालचा मोह जो होता तो आत्ता लगे काय करायला जगाचा तेजे त्यागला गेला बोलताना सांगलं की या मुळाकडे लक्ष आहे तेव्हा इकडचं लक्ष सोडून इकडे ये दुसरे म्हणून सांगताना यात आपापत काय झालं इकडचं लक्ष सुटलं ना क्रमवर्ती ज्ञान सविक्षम ज्ञान आहे तेव्हा इकडचं लक्ष ते म्हणत असताना तिकडचं सोडलं गेलं पण होताना गडमत काय झाली प्रथमतः चेतनोपयोग सुटला इकडे उद्योग होण्यामध्ये दर्शनोपयोग झाला आणि म्हणून इथे ज्ञानोपयोगात ग्रहण होत असताना क्रम पडला म्हणून म्हटलं जाते की वा इकडचं सोड आणि इकडे ये पण जनता तिथे विचार काय करते सोडायचे म्हणजे महाराज तेवढं घर सोडायला पाहिजे पोरं बाळं सोडायला पाहिजे नाती सोडायला पाहिजे वस्त्रादी सोडायला पाहिजे खाण्यापिण्याचे पदार्थ सोडायला पाहिजे कसं काय जमायचं आम्हाला ते म्हणतात सोडायला तुला सांगितलंच कुठेच नाही कुठे काय करायला सांगितलं तुला काय सांगितलं विचार आणि फक्त इकडे ये म्हणून इथली भाषा बोलताना काय सांगितलं ज्ञानातून हा विचार कर ही छोटी भाषा त्याला कळते त्याला जी पहिली असते की सोडायचं म्हणजे फार मोठा त्रास झाला त्याग करायचा म्हणजे त्रास झाला त्याला त्याच्या भाषेत सांगितलं हे तर जाणायचं जगाची भाषा बोलल्याबरोबर त्याला जी भीती वाटते दुःख वाटतं पहा मुलांना सांगा तुम्ही ओके हे आहे ते सोड त्यांना जर तोड म्हणून सांगितलं तर ते आईची साडी घेऊन बसतील पाहते की माता थंडीचे दिवस आहे ना थंडीचे दिवस थंडीच्या वेळेला पहाटेला बाळ उठून बसतात सकाळी पाणी येतं नळाला तेव्हाच भरलं पाहिजे दुधाला येतं दूध घेतलं पाहिजे भांडं स्वच्छ असलं पाहिजे घरातली तिला भांडण करावायची बाकीचं गृहकार्य करावायचं आणि घरातली किती जी काही कार्य आहे ते करायचं आणि ती बाळाची खेळ बसली तर पाणी कोण घ्यायचं बाळाची खेळ बसली तर दूध कोण करायचं तापवणार करणार आणणार घेणार मग बाळ तर काय आहे आईच्या जवळ बसण्यात त्याला काय मिळतं उबदारपणा मिळतं ती थंडी वाटत नाही ना मग आईच्या मांडीवर बसायचं आईजवळच बसायचं
बाळचं कसं ओरडतं. मग ती त्याला म्हणते खाली बसायचा प्रयत्न करते, साडी त्यांनी धरून ठेवली ना जोरात पकडून, सोडत नाही. मग ती साडी सोडत नाही, तेव्हा तिने कितीही गेले तर फाटून जाईल साडी, पण ते सोड नाही. मग त्याचा तो आहे सप्तम स्वरात जायचं आठवड, म्हणजे दोन्हीकडे तिथे चित्त काय दुःखी होत. मग ती काय करते असं सोडत नाही. मग काय उद्योग केला तुम्ही, खेळ घेतला आणि खेळ ती वाजवून दाखवते, खेळून दाखवते, बघे कसं वाटतंय आम्ही करताय, अशा त्या खेळाच्या लक्ष लावते. सकाळी खेळते ना बसून, मग ते खेळणी जी आहे ती खेळणी बाळ हातात घेतो, बाळ हातात घेतो, खेळ लागतो तर हळूहळू केलं तेव्हा खाली खेळलं तर खालचं काय वाटत नाही, गारं वाटत नाही करायचं, बसलं ते खेळ. आणि आई तिथून तेव्हा गेली घरातल्या कामाला निघून कळाली नाही. मग आईला जाऊ दे म्हटलं तर रडत होता, आणि आता निघून गेली तर रडलं का. खाली त्याला फरशीवर दार लागतंय तरी इकडे तिकडे रांगताय, खेळताय, पण ते आता रडताय का. तसं या भोगाच्या पंचमगळात असणाऱ्या जीवनाचं आयुष्य तेवढ्यात भोगायचं पुष्कळ आहे. आणि मग त्याला जर सांगितलं भोग जर तो घालूनच जातो, त्याला जर सांगितलं त्या करून जा तर ते बरोबर मग नको आम्हाला काय काय दक्षिणात ठेवलं. काय दक्षिणात मंदिरात काय इथे छानपैकी रेडिओ गाणं लागलंय, किती छानपैकी आहे, आणि ते गाणं ऐकायचं काय देव आहे, देव बघू नंतर आधी गाणं ऐकू मग देव बघू पाहिजे तर. आणि मग ते गाणं ऐकण्याचं गाणं ऐकलं, मग पेपर आला, पेपर बघितला, इथं देवदर्शन दाखवत. आणि समजा कुठून जर जास्त बाई म्हटलं की तुला दूध देत नाही, खाऊ देत नाही, मग जायचं, मग म्हणायचं पॉकेट साईड आहे आमचा व्हिडिओ. आणि मग रस्त्यावर निघाला तरी बटन दाबलं तसं गाणं ऐकत चाललंय, तुझं दर्शनम देव दर्शनम काय काय नाही, तिथे गेला तरी श्रवणम म्हणा आणि दर्शनम दोन्ही रेडिओचं काम चालू. रेडिओकडे पाहायचं बँड कोणता आहे आणि दर्शनम कसं झालं आणि श्रवणम झालं का नाही. आणि मग देवात गेला तरी मंदिरात गेला तरी काय झालं, सगळे हेच की गाणं चाललं. कुठे सिद्धक्षेत्रावर गेला तरी पहाड चढतोय, परंतु काय रेडिओ हातात आहे ना, काही ट्रान्झिस्टर आहे किंवा हातात ट्रान्झिस्टर आहे, चाललं आपलं त्याचं गुणगुणून चाललंय. कुठे काय आहे, ओम नमः सिद्धेला कुठे आहे, मी स्वभाव सिद्ध परमात्मा याचा विचार कुठे आहे, रागामध्ये करतो ना काय चांगली गंमत. होत नाही त्याच्याकडून काय. मग काय करायचं, म्हणजे त्याला त्यागाची भाषा तर कळत नाही, आणि सांगितले तर पळूनच जात. शेवटी तर बंद करून म्हणतो तुमच्या त्या माळा नको, काय करायचं ते करा. त्याला सांगितलं मला आमच्या घरात नाही, आमची वाटणी देऊन टाका ना, आमची वाटणी घेऊन टाका, बाकी काय नको, आम्ही चाललो बा. चांगलं काय वाटणी करून काय मिळालं, मंदिरातही आलं नाही, वाटणी दिली गेली, आणि मग वाटणी करून कुठे चालला रेडिओ आणि क्लब मध्ये. या बाहेरच्या विक्रीवरतीच तुला काय मिळालं, तर त्याला मी त्यागाची भाषा सांगण्याच्या त्याच्या भाषेत सांगा ना. त्याला काय तुझा ट्रान्झिस्टर अगोदर सांगा, तुझा ट्रान्झिस्टर बरोबर घेऊ, व्हिडिओ बरोबर घेऊ,
यात्रेला जायचं ना, आपण सगळे बरोबर घेऊ. अशी ट्रीप काढणार मग काय, आमचं पहिल्यांदा ना तुझे सगळे दोस्त असू जरा सगळे आमचे एक वाट सगळी तरुण पोरं, एक वाट सगळे तरुण आणि तरुण आहे. हे फिल्म मेनका सोबत सगळे बरोबर आता यायचं की नाही. अशी रंगत आमच्यातर्फे गाडीवाला काय म्हणतो, आमच्यातर्फे मेजराणी काय अगदी दोन्ही वेळेला तू व्यवस्थित पक्वान मग ते येते नाही. एक्झॅक्टली पहिल्यांदा नंबर सगळे निघाले मग म्हणले आता तर बरं. मग काय सांगणार, चांगल्याला तितकाच बहादूर आहे तर घेतली तर पोरं काकोतीला मारून सगळे. आणि मग तिथे गेल्यानंतर तो सांगतो काय, तो चालच का, अरे भोग तर तुझे तोडले नाही तर हे भोग तर सगळे भोगायचे आहेत. पण या भोगाबरोबर आणखी एक नवीन पदार्थ आहे, तर भोगाची कल्पना तुम्हाला पाहिजे काय, ऐकायचं का तुम्हाला नसतं बघा. म्हणून आपलं तुमचं चाललंय हे तुमचं माती काय सगळं सांग तो जा भोगा. मग ते ऐकतो एकदम रेडिओ ऐकून सुद्धा कंटाळतो, मग बंद करतो थोडं कान थकतात ना, चित्त थकतं. मग दुसरं काय तरी त्याला विचारलं काय तुला गंमत पाहिजे काय, हे भोग घेता घेता एक आणखी एक भोग घेताय तो भोगायचं का, वेलकम म्हणतात चला. मग काय हे बघ है ना, ही गोष्ट तेव्हा दिली. मग ह्या गाण्याचा आस्वाद घेत असताना देखील या ठिकाणी जाणणार आहे ना, गाण्याला जाणणारा इथं आहे की नाही, कुठे म्हणतो तो, अरे गाणं कोणी नाही केलं, त्या दगडा घालून का सत्तराने कोणी ऐकलं गाणं, रेडिओ बंद पडलं तर कोण घेतलं, कुणाला वाईट वाटलं, कोणाला दुःख वाटलं, दुःख तर तुला वाटलं, रेडिओ झालेला सुख दुःख तुला नाही. तू जाणणार आहे ट्रान्झिस्टर मध्ये तुझ्यामध्ये काही फरक आहे की नाही. ट्रान्झिस्टर असं जाणतोय का की तूच मला ऐकताय फार बरं आहे, ते दुसरा उदित होता वेडसर होता, त्याला रसीद नव्हता जाण्याचा, तो ऐकत बसला होता उदित खेळासारखा. तेव्हा तुम्ही मालक आहात फार बरं झालं, तो मालक नाही हे बरं झालं, तो गेला मिळाला असता तर फार माझ्या खुराड कोसळली असती दुःखांची. तशी स्त्री म्हणते की नाही तुम्हीच मिळाला बरं झालं हो, नाही तर बाई दादानी आधी ठरलं तर तिकडे लग्न करायचं, तुम्हीच मिळाला बरं झालं. काकाला सांगून तुम्ही मिळाला हे बरं झालं ना, तू सांगतेस की त्याला, नाही तर त्याच्या घरात पडले असते तर तो वाईट आहे, दारुडी आहे, वाईट आहे, रसिक नाही कोणा काही रस नाही त्याला. तेव्हा तुमच्यासाठी रसिक आणि सुंदर आणि सर्व दृष्टीने सुद्धा ही मिळाला हा भाग्य आहे मात्र, हा चांगला असं चांगलं म्हणाला का. उनको क्या मालूम है भैया, तो तुझे वो इतना ही जानता है कि उसको ऐसा भाव नहीं हुआ है ना, ही गोष्ट त्याच्या नजरेत येते. असं ट्रान्झिस्टरने सांगितलं ना, यायचं ट्रान्झिस्टर द्यायला लगेच केलं जायचं, सुंदर कमीच्या हातात देऊन टाकायचा आणि तिथे सांगितलेलं आहे तो ट्रान्झिस्टर असा भाव झाला का की ट्रान्झिस्टर म्हणता येत आहे मुलायम असणाऱ्या सुंदर अशा स्त्रीचा स्पर्श मला झाला. हे काय तो उदित पुरुष करवळीत होता हो, मी बेकार होता, उदित कसं तरी दाबवत होता, मला धरत होता, तुम्ही त्याच्या नाजूक सुंदर हात फार बरं झाला असं काही बोलतोय तिच्या हातात आहे ट्रान्झिस्टर. त्याला तर काय झालं नाही तसं काय उत्तर दिलं त्याला दिलं. मग तुझ्या आणि ट्रान्झिस्टर मध्ये हा फरक आहे की नाही, काहीतरी फरक आहे, निश्चित फरक आहे. मग हे शरीर जे आहे ते स्पर्शरस गंध लग्न आलाय, ट्रान्झिस्टर स्पर्शरस गंध लग्न आलाय. मग तुझ्या तंद्रीत काय फरक आहे, त्याच्या ज्ञानशक्ती नाही, माझ्या ज्ञानशक्ती आहे. तू जाणतोस ना, तू जाणणार आहे, ते जाणत नाही. मग कमी माहिती जास्त माहिती इथे सोडून, पण जाणणारे आपण सगळे आहोत. पूर्वी जाणणार होतो, आताही जाणणार आहोत, पुढे जाणणार आहोत. मग आता जो जाणणार आहे त्या जाणणाऱ्याला जाणलं ते केलं रस येतो भोगायला, भोगायचं जागत
नसलं तर तुझं चाललंय चालू होतं, तुझ्या भोगाला मी काय खंड पाडत नाही, चाललंय चालू होतं. मग तो म्हणतो सांगा हे भोग घेता घेता आम्हाला येतात, चालवायचं ते ट्रान्झिस्टर है ना. ट्रान्झिस्टरचा आवाज बंद केला नाही, ट्रान्झिस्टर चालू आहे, पण एका ट्रान्झिस्टरचे मोठे स्टेशनला त्यांना भरवत असतील, जेणेकडे आवाज चढवला फक्त बराचा ध्वनीचा आवाज चढवला, व्हॉइस चढवला, तुम्ही आपल्याला बस काय चाललं इथे. खरंच जाणून दिलं, जाणवल्याबरोबर जाणवत आहे की मी तर एक चैतन्य शक्ती आणि त्या चैतन्य शक्ती नाही, जाणत नाही. मला तर सुख किंवा दुःख होते, पण ट्रान्झिस्टरला सुख आणि दुःखाच्या वेदना नाही, अनुभव होत नाही. तर तुला तर हे गाणं लागलं या रेडिओ लागता तर बरं वाटलं, पण ट्रान्झिस्टरला गायला जायचं गाणं तर त्याला वाईट वाटलं का. तू त्याचा बटन लागून दुसरं स्टेशन लावून दुसरं गाणं सुरू केलं, आता बरं वाटलं. ट्रान्झिस्टरला असं वाटलं का की ते गाणं चालू होतं वाईट आहे आणि हे गाणं आता लागलं बरंच वेळा, असं काही सुखदुःखाचं वेदन झालं का, नाही झालं. मग सुखदुःखाचं वेदन तुला झालं. मग ज्याला सुखाची जाणीव होते, दुःखाची जाणीव होते, सुख वेदन होते, दुःख वेदन होते, जाणतोय तो कोणीतरी वेगळा आहे ना, आहे. सुखी असणारी अवस्था वेगळी, दुःखी असणारी अवस्था वेगळी, पण दोन्ही अवस्थेत राहणारा तो चैतन्य पिंड, ज्ञानानंद पिंड आहे की नाही, तोच तो विषय लगेच. अरे वक्र आणि सरळ झालं ना, बोट बोट आहे ना दोन्ही अवस्थेत. हिरवा आंबा आणि पिवळा आंबा आहे, काहीतरी सुंदरपैकी खायला द्यायची आम्ही. रसीद पाहिजे, खाण्याची रसीद पाहिजे, जेवताना काहीच द्यायचं नाही, त्याला सुंदरची पैकी काय त्या करतायची नाही, तिथून ते चुंदा कधी कधी याद नाही आता त्या चुंदा द्यायचा. अरे चांगल्याच जेवायला बसायचं त्यांना, असं सुंदरपैकी जेवायचं आणि बनवायचा. कसा काय वाटतंय सुंदर छान पैकी आहे ना. अरे आमदार रेसिपी दिला उदाहरण दिलं, हे सगळं दिलं. मग हा हिरवा आंबा या पिवळा आंबा, ते काल हिले होते या पिवळे झाले. मग हिरवी अवस्था दिली, पिवळी अवस्था दिली, अरे वरून तर रंग दिला नाही ना, नाही दिला. मग वरून दोन्ही वेळ नव्हता, तोच तो आंबा आहे. आणि आंबा म्हणलं तर सगळे हिरवे आले, पिवळे आले. मग भीड म्हणलं तर सगळे आले, स्त्री पुरुष सगळेच आले. मग हा जो जीवत्व भाव आहे, हा जो चैतन्यमय भाव आहे, तो उत्तर आहे. त्या चिंध्यापेक्षाही उत्तर आहे, आंबेसापेक्षाही उत्तर आहे, चिंध्यापेक्षाही उत्तर आहे. बरंच जाणतं ना. तो मला का, अरे त्याला सांगतात रुचकर का, त्या चिंध्यामध्ये स्पर्शरस वेगळे गुण आहे, परंतु त्या चिंध्यामध्ये चिंध्या आहे ना, ते आंब्याचं खिचून केलं असतं, त्या जरा जिरे साखर वगैरे जिरे टाकले, चिंध्या नाव माहिती तो जो चिंध्या आहे ते त्याला जेव्हा सांगितलं स्पर्शरस गंधवर्णवाली वस्तू आहे. मग अशी जी स्पर्शरस गंधवर्णवाली आहे, हळद आहे, गोड आहे, त्यांना जिऱ्यांची वेगळी चव आहे, अशी सगळी आंबट गोड वेगळी चव असणारी, सुगंधी अवस्था असणारी, रंगाने जी पांढरट सुंदर असणारी, अशी जी असणारी जी वस्तू आहे, तो जो चिंध्या आहे, पण त्या चिंध्यामुळे त्याला कुठे जाण्याची शक्ती आहे नाही, आनंद आहे नाही, आनंद गुणही नाही, सुखदुःखाच्या पर्यायी नाही. तुम्हाला सुखदुःखाच्या पर्याय आहेत, आनंद गुणही आहे. तो चिंध्या खाता खाता त्याला ती सव दाखवून गेली. मग यात फरक आहे ना. मग हा जो जाणणार आहे त्याच्याकडे लक्ष दे. मग तो खातो आहे चिंडा चिंडा वगैरे, ते काही सगळं पन्हा पितो आहे, अमृत चाकतो आहे, चाकता चाकता या ज्ञान उज्ज्वल असणाऱ्या चैतन्याला रस रास साथ म्हणून सांगितला. जाणता जाणता जर ती रसात लक्ष गेलं तर रसाचाच प्रयोग टाकली आणि ज्ञान रसाचा रस घेतला तर ज्ञानाचा रस टाकला.
जिभेही जरी चव घेत आहे त्याला सांगितलं तोंडात काढून घेतलं नाही, काढून घेतलं तर रडतो ना, मग हे ऐकत नाही. पण तुला खायला दिलंय मी त्याला काही निश्चित ना की माझं काही भोग तोटे नाही. पण हे भोग त्याच्याजवळ सानिध्यात असताना सांगितलं काय तू ज्ञान आनंद स्वभावाला आहेस ना, मग ज्ञान आनंद स्वभावाचे जरा लक्ष देणं इकडे. ज्ञान आनंद स्वभावाकडे त्याचं लक्ष दिल्याबरोबर तुझ्यावर लक्ष दिलं आहे ते एका वेळी लक्ष दिलं नाही. मग त्यावेळेला वेळा तू भोगला गेला तुला बुद्धिपूर्वक काय भोगलेला म्हटलं बुद्धिपूर्वक तिला काय म्हटलं नाही. बुद्धिपूर्वक भोगण्यामध्ये रसचेतन जास्त आहेत, अबुद्धिपूर्वक तीच रसशांती नाही, आनंदाने होती नाही. आनंदाने होती ती आहे का कसं म्हणाल असं झालं. और तुम्ही त्या ढंगाच्या लाडीवर बसलेला आहात, पण जर गाण्यावर लक्ष दिलं तर स्पर्शाचा अबुद्धीकडे स्पर्शाचा भोग मिळाला आहे. गाण्याचा भोग बघितला, दृश्य गाण्याकडे जर लक्ष असेल टीव्हीच्या तर तुम्ही त्या वेळेला खालची भूमी भोगली की दृश्य पाहिलं, दृश्याकडे लक्ष केलं, भूमीचं लक्ष दिलं नाही. ते त्यावेळेला एक काम झालं. मग बुद्धिपूर्वकतेचा भोग वगैरे अबुद्धिपूर्वक तिथे होती की काय असायची, मग बुद्धिपूर्वकतेचं जसं जास्त आलं म्हणजे गावात जास्त मिळालं. बुद्धिपूर्वकतेला तुम्ही ज्ञान आनंद स्वभाव या विचाराकडे लक्ष लागलं तर मी हा आनंद कंदवाला आहे, ना स्त्री आहे ना पुरुष आहे ना कोणी आहे. म्हणजे जे भाव त्याने भोगले तर त्या तुंजाकडे पाहून जेव्हा रस येणार होता, हा जन्मभीन होता. अनादी कालापासून तो परपदार्थच्या रसाबद्दलच्या भोगाबद्दलची जी भावना आली होती, सत्याबद्दलची जी भावना आली होती ती काय झाली, ती आडवी गेली ना का त्यागावी लागली है ना, कुठली एवढी कळलं नाही. तर इकडे रस जेव्हा वाढला तेव्हा जेवताना काय जेवलं हेच कळालं, खाल्लं तर त्याने जेवत आहेत होतं, पण खाता खाता इकडे रस आला तर जेवण तसंच संपलं आणि चिदानंदामध्ये असा रंगून गेला की जेवण झालं का न झालं कळालंच नाही. 10 रोटल्या खायचं तर पण 2 रोटल्यातच भागले होते. त्याची फायदा झाला व्यवस्था झाला, झालेला फायदा झाला की नुकसान झाले. आज रोटल्याचे पैसे उरले डबल फायदा. एक तर काय ज्ञानदान दिलं तिथे किती यात्रा घडवली आणि तिसरा फायदा काय थोडक्या पैशात ते सगळं काम झालं आणि पैसे 10 रुपयाचे घेतले, 2 रुपये नाही घेतले. नाही पदार्थ तर सगळे प्रकारचे ना, पण किती पदार्थ 10 रुपयाचे म्हणजे 2 रोटल्या आले, आपण बाकीच्या त्या 10 रुपया समजा 2 रुपयाचे पैसे आणखी नावाजंगाने देण्यात झाले. म्हणजे त्यांना काय कर ह्या टूरवाला आपल्याला सगळी व्यवस्था देतो. शूटिंग चालली की नाही टूरमध्ये, अरे ऐसे हो जाओगे तो हमारे साथ आ जाओगे. समझ में नहीं आएंगे है ना. इतना रस आ जाता है, असा रस तो घेतो की मी ज्ञान उद्योग असणारा एक चैतन्य किल्ला मग म्हणजे मोठा कोण बघतो. जाणणारा मोठा जो आहे चैतन्य रसवाला घेणारा जो मोठा आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या पदार्थाला जाणण्याची ताकद आहे ते बरं आहे की ते पदार्थ थोडेसे खाल्ले की लगेच संपूर्ण नष्ट होणारे ते मोठे आहे. बघतो कोणता मोठा तर हा जाणणारा मोठा, जाणण्याची शक्ती मोठी आहे. आणि जाणण्याची शक्ती असेल तर अचेतनाची भावना आहे का बघ हे तू हो अचेतन आमचं काय म्हणतो. मग मी चैतन्यवाला आहे, मग चैतन्य पर्यायापेक्षा चैतन्य गुणवाला चिंत मोठा आणि चैतन्य गुणाला धारण करणारा भेद मोठा. मग अशा
सगळ्यात भोगाचं स्थान असणारं आत्मा मोठा आहे. आणि मग असा जर रसामध्ये आला तर रसिकांना रसा येतो. रसी लोकांना या ज्ञान विद्येत रुचकर असणाऱ्या ज्ञानाचा जर रस आला तर काय झालं, या जगाच्या तुलून आ जन्मापासून अनादी कालापासून ज्या मोहामध्ये लीन झालो होतो तो मोह त्यागला गेला, सुटला गेला. पद्धती आहे ना, सहज सुटलं गेलं, दुःख नाही वाटलं. म्हणजे सुटलं म्हणून दुःख झालं नाही, सुटलं म्हणून दुःख झालं नाही. मग मला दोन वेळेला घरात कमी शक्ती आली तर तेच आहे का नाही, का तसं नाही झालं. अरे मानसिक जीवानी जेव्हा त्या दोन लोकला ग्रस घेतला तेव्हा त्यातली जी एनर्जी त्याने ऍब्सॉर्ब करून घेतली ती शक्ती किती संपूर्ण बलशाली झाली, उलट जास्त झाली. आणि त्यावेळेला 10 वर्षात अवनीतीच ऍब्सॉर्प्शन होत नव्हतं. पाठ्य ग्रस व्यवस्थित सुटत नव्हते तर ऍब्सॉर्प्शन म्हणजे आज शक्ती रक्तात रक्त परिवर्तन आणि शक्ती होत नव्हती. म्हणून 10 दिवस रोटल्या खाल्ल्या तरी शक्ती मिळत नव्हती. म्हणून खाण्याची वासना जास्त वाढत होती. परंतु घेतलं जात नव्हतं ना. पण पोटानंतर भरपूर मारायच्या म्हणून घेत नव्हता जा, उलट इकडून त्यावेळेला तिकडून फिरून त्याचं काम करीत होतं. आणि इकडे काय झालं, मानसिक संतुलन सापडल्यामुळे टेन्शन आलं नाही. त्याचं अरुचिपुरुषीच्या रसेत यथायोग्य रस घेतला गेला आणि शक्ती उलट एनर्जी वाढली. आणि न कर्म आळेतून असे घेतले गेले की त्याच्यामुळे शक्ती स्थिर राहिली. कारण तर कुठलंही खात नाही कवला, पण न कर्म रचना अशा येतात की बॉडी सुंदर राहते. हे दुसरंही मिळालं ना टॉनिक. आणि मग तीर्थयात्रा तर फार मजेदार झाली, शक्ती संपन्न झालं. मग कोण जाणार नाही तीर्थयात्रेला. आणि तीर्थयात्रेत माझ्या आत्म्याचं दर्शन झालं, माझ्या स्वरूपाचं दर्शन झालं. सहज मी ना तीर्थयात्रेला ही रसिकता आली. नाही तर मग गेलो होतो गेल्यावर एकदा बाबा बरोबर गेलो होतो. आता यंदा काश्मीरला जायचं. कुठे गेला होता, इकडे जाऊन काय आहे, आता काश्मीर जायचं. आणि असा रस आला तर काश्मीरमध्ये तुझं दर्शन नाही, पण तिथे तुझं दर्शन आहे तर पहिल्यांदा कुठे जाईल, तिथे मी तुझं दर्शन. जिथे माझ्या स्वरूपाबद्दल वैभव वाढलेलं आहे ते पाहायला जाईल. जिथे माझं वैभव नाही तिथे जात नाही तो. आणि मग या तिकडली जी आहे ते ध्रुवस्वरूप असणारा म्हणतात तन्मय शिखर. सम म्हणजे आत्मा विदम हा असणारा. आणि शिखर म्हणजे अग्रभाग तो भाग आहे ना, मूळ गाभा. त्याचा जेव्हा रसी बनतो तेव्हा मोह सोडावा लागला नाही, सुटला. म्हणून मग काय म्हणतात आणि काय आणखी सांगतात ते, कथमपि न आत्मा अनत्मा साकम एकः कलयति क्वापि काले तादात्म्य वृत्ती. मूळ काय न जो आहे तो न कलयति, कवटाळला जात नाही, हे होत नाही, अनुभवला जात नाही है ना. तादात्म्य वृत्तीला प्राप्त होत नाही. कोण येथे थोडासा देखील आत्मा आणि अनात्मा है ना, आत्मा अनात्मा बरोबर एक रूप होत नाही, शासनिक होत नाही, एक रूप होत नाही. आणि मग अशा तादात्म्य कोणत्याही काळी स्वाती काळे कोणत्याही काळी एक रूप होत नाही. वस्तुस्थिती नसते. आणि ही वस्तुस्थिती जेव्हा जाणतो तेव्हा मग मी माझा एकटाच आहे. पर्याय जरी माझ्या आता मोहराग देश आहे तरी तो अनादी कालापासून चालत आला म्हणून तुमचा झाला का. प्रीती सतत तुमच्यावर अन्वयी राहिली का, जे सतत तुमच्यावर अन्वयी राहिला का, मोह सतत तुमच्या अन्वयी राहिला का, नाही राहिला. जर अन्वयी राहिला असतं तर सिद्धा वेळ सुद्धा राहिला असता, गुण बनला असता. मग ते गुण नाही विचारा म्हणतात ना, विचारा म्हणजे घरून आलेले बाहेर आलेले. कापड स्वच्छ आहे, वर डाग पडला म्हणजे बाहेरून आला. कापडाचा रंग नाही काय मिळतात, पांढऱ्या शुभ्र कापड आहे तो पांढरेपणा आहे त्याचा आहे ना स्वरूप. मग मळीन अवस्थेत वरून आली घाण, त्याचा मोह वरून आलाय बाहेरून आलाय, ते एक नाही होत नाही. त्याचं स्वरूप वेगळं याचं स्वरूप वेगळं.
पर्यायामध्ये असणाऱ्या विकारांचं स्वरूप वेगळं, ते कोणत्याही काळात एक झाले नाही. काय सांगितलं? तादात्म्य वृत्तीमध्ये सतत त्याच्याशी एकरूप होणं, सर्व अवस्थेत त्याच्याबरोबर राहणं. अनात्मा भाव जे आहेत, पर्याय भाव, मोहराग भाव, शुद्ध पर्याय देखील अनात्मा म्हटली जाते. ती त्याच्याशी एकरूप झाली नाही आणि कधी नाही. कथमती किंचित मात्र कोणत्याही काळात आणि कधी दिले नाही शकत. स्वाती काळे कथमती, कोणत्याही प्रकारानं नाही आणि कोणत्याही काळात नाही, कोणत्याही क्षेत्रात नाही, कोणत्याही भावात नाही, एकरूप होते. द्रव्यात नाही, क्षेत्रात नाही, काळात नाही, भावात नाही, कधी एकरूप होत नाही. हे जग दाखवलं. त्यालाच मुक्तीला प्राप्त होत नाही. मग असा जो ज्ञान स्वभाव तुझा आहे, त्याचा जर तू रसिक बनला तर हा अनादी काळापासून आलेला जो मोह आहे सुटला गेला. रागद्वेष सुटले गेले, भीतराग भाव प्रगट झाले. पण भीतराग भाव प्रगट करण्यास कोणतं ओढणे निर्माण सहजतात. आणि इकडून पाहायला गेलं तर नाही, त्याच्यावर प्रेम तोडायचं आहे ना, येतच की. बालपणी तरी एक तर जन्मही नव्हते. 5 वर्षाचं तर कमीत कमी अंतर होतं पोरात आणि कोणी, म्हणजे एका वेळी नव्हते, दुसऱ्याच्या घरी जन्मले होते. आणि मग गेली 4 वर्ष भाव केले, प्रेम केले. आणि मग तिने सांगितलं की बाबा लग्न करून देत नाही, आई लग्न करून देत नाही, काका लग्न करून देत नाही, मामा लग्न करून देत नाही. काय करून मग सैंद्रीला पकडलीनं त्याच्याशी तर मला प्रेम करेन. प्रेम कसं? मग लोकांनी सांगितलं तू प्रेम केलं तर प्रेम तोड. काय सांगितलं? अहो 1 दिवसाचं नाही झालं हो, आमचं 4 दिवसाचं आहे, 4 वर्षाचं है ना. आमचं जे प्रेम आहे त्यांच्याशी ते 4 वर्षाचं नाता कसं करू? तादात्म्य वृत्ती आलं तर नाही, 4 वर्षाचं आहे, पण तो जी म्हणतो असं कसं तोडू? मग ते जमत नाही. मग सैन्याने प्रेम केलं दिलं निघून. कामाचं वेळ सोडून प्रेम कसं तोडणार म्हणाले? प्रेम कसं तोडणार? आणि जेव्हा असल्याची रसी झाली, प्रेम केव्हा तुझलं कळालं नाही है ना. मग आत्ताची जरी एखादी तरुणी प्रेम देत असेल, तिला तू फक्त तुम्ही सांगता प्रेम करू नको, ती म्हणते कसं प्रेम तोडणार? पुरुषाला सांगता तुझ्याशी प्रेम करू नको, तो म्हणतो प्रेम कसं तोडणार? आणि प्रेमावरच नारा घालतात, काय द्वेष करावं का असं उलटे विचारतात मग ते. आणि त्याच्यामुळे प्रेमी नाही तोडायचं, मोह नाही तोडायचा, द्वेषी नाही तोडायचं, फक्त काय चिदानंद आत्मा जो आहे त्याचा रसस्वाद कर है ना. चिदानंद आत्मा त्याचा रसस्वाद कर. त्या चिदानंद आत्म्याचा रसस्वाद केल्यानंतर मोहच राहिला ना. पहिला मोह पळाला आणि प्रीती आणि द्वेष. ज्या समयात चिदानंदाचा स्वाद घेतला त्या समयात प्रीती राहिली, द्वेषी राहिला नाही है ना. त्या समयात प्रीती राहिली, द्वेषाने त्या समयात कोणती परिणती झाली? भीतराग परिणती झाली, शुद्धोपयोग झाला. आणि ज्ञानानंदाने पूर्ती झालेला जीव म्हणतो भगवान आत्मा आहे. आणि मग विचारलं तेव्हा लग्न करायचं नाही म्हणाले, आता विचार घेताना मग ती सुंदरीची लग्न लावतो आणि दोघंही मिळून मग कुठे रे हे भगवान, हे गुरुवर्य आम्हाला आता विचार घ्या, काय मागणी केली? तुमचं लग्न व्हायचं होतं नाही म्हणाले, माझं लग्न आता मुक्ती सुंदरी ठरलं. तिला विचारलं नाही म्हणाले, कारण बरोबर त्याची लग्न ठरलंय, आता आम्हाला हे लग्न लावायचं. ते लग्न का भवातून किती परिणाला वैरू नाही जा त्याची काय नाही. ही जेव्हा चैतन्याची अनुभूती आली तेव्हा ती सहज क्रिया विकारी क्रिया तुटली गेली. हा हे प्रकाश म्हणून भगवान म्हणतात का अनुभव घ्यायचा की नाही बाबा? रुचते आहे बघून एक वेळ टाकून पहा, नाही आवडलं तर राहू. इतकी गॅरंटी आहे त्यांच्याकडे की एक वेळ जरी सहज टाकली तो कायमचा रसदार बनला. म्हणून हे अनुभव घ्या. ओम